योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरीची धनी, देखिला देखिला मैम्या देवांचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. मौली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान यांचा तीन चरणाचा उत्कृष्ट असा भगवान परब्रह्म परमात्म्याला पाहिल्यानंतर आलेल्या दिव्य अनुभूतीचा अनुभव सांगणारा गोड असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग ज्ञानोबरायांचा सूर्यभंगातील प्रतिपाद्य वेश असा आहे जो योग्यांना दुर्लभ आहे. योग्यांना दुर्लभ असणारा तो परमात्मा मी डोळ्यांनी पाहिला, आणि तो डोळ्यांनी पाहिल्यामुळे काय झालं, फिटला संदेह, सगळ्याच्या सगळे संशय संपून गेले, मनातला भ्रम संपला, कुठलं द्वैत नाही राहिलं. तो देव आता मी प्रत्यक्ष पाहिला. देखिला देखिला मायम्या आलेल्या दिव्य अनुभूतीला, जी सहज स्थिती आहे त्या अनुभूतीला आलेला तो अनुभव आहे. आणि ती माय, ती आत्मस्थिती, यालाच माय म्हटलंय. तो भगवान मी पाहिला, आणि तो भगवंत मी पाहिल्यामुळे काय झालं माहितीये का, निमाले तुझे पण, माझं द्वंद्व संपलं, द्वैत भाव संपून गेला, आणि तो देव आणि मी एक झाल्यामुळे त्या भगवंताला मी पाहिलं. अनंत रूप अनंत वेश मी त्याला पाहिले. भगवान परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी तो द्वैत भाव संपला, आणि श्री विठ्ठल परमात्मा आणि तो शिवशंकर मी एकाच रूपामध्ये पाहिला, असं ज्ञानोबरायांचं या अभंगामध्ये प्रतिपादन आहे. विठ्ठल विठ्ठल. आज आपण सर्वांना श्रोते सालबाद प्रमाणे या वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये महाशिवरात्रोत्सव आपल्या या सिद्धेश्वर देवस्थानला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने चाललेला आहे. महाशिवरात्रीचं सकाळचं कीर्तन नेमलेल्या स्वरूपामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी माझ्या वाट्याला महाराजांनी दिलेला आहे, सगळ्या मंडळींनी माझ्या वाट्याला दिलेला आहे, आणि म्हणून डिग्रसकरांच्या दर्शनाचा दुर्लभ योग आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराज गुप्तलिंग असेल, आमचं सिद्धेश्वर देवस्थान असेल, आमचं बाजी बाबा देवस्थान असेल, आमचं सूर्यनाथ बाबा देवस्थान असेल, आदी करून सगळी मंडळी, सगळ्यांच्या लहान थोर आबाल वृद्धांच्या सहकार्याने हा सिद्धेश्वराचा महाशिवरात्र महोत्सव चाललेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे गायक गुणीजन वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आणि हा कार्यक्रम आजही संध्याकाळी कीर्तन आहे, उद्या काला आहे, उद्या काला होण्या कार्यक्रमाची सांगता होईल. आपल्याला थोड्या वेळामध्ये भगवान शिवजी महाराजांच्या, भगवान भोलेनाथाच्या महाशिवरात्रीचं चिंतन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. दृष्टीगोचर असणारा जो परमात्मा आहे महाराज, जो डोळ्यांना दिसत नाही, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, आणि जे थोने चराचर हरिशी भजे, तो जो परमात्मा जो आहे ना महाराज, तो मुळात निर्गुण आहे. आणि निर्गुण असणारा परमात्मा प्रत्येक जीवाला पाहण्याची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं देव पाहावा. जे पूजापाठ करतात त्यांची इच्छा आहे देव पाहावा. जे लोक नास्तिक आहे, देवाला मानतच नाही, तेही म्हणतात जर असेल तर दाखवा. दाखवा म्हणजे पाहण्याचीच इच्छा आहे ना. म्हणजे आस्तिक जो आहे तो म्हणतो 12 वर्ष झाली, 24 वर्ष झाली, 36 वर्ष झाली, आयुष्य गेलं, पूजापाठ केला, पण तो काय डोळ्याने दिसला नाही. आणि तो नास्तिक आहे, तो मानत का नाही, ते म्हणले आहे तर मग दाखवा. दाखवा हे ज्यांचं बोलणं आहे ना महाराज, त्यांच्यासाठी ना महाराज, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्या अर्थी चित्र दिसतंय ते चित्राच्या पाठीमागे चित्रकार नक्की आहे. तसं या जगतामध्ये ना महाराज, फुलामध्ये सुगंध येतोय, सुगंध ज्या अर्थ येतो ते नॅचरल आहे, फुल आहे, फुलाच्या आतमध्ये सुगंध आहे, मग फुल दिसतंय, मग सुगंध दिसतो का, तो दिसत नाही. या न्यायाने तो परमात्मा आहेच आहे. पण त्या परमात्म्याला जर शोधून काढायचं असेल ना महाराज, तर तो परमात्मा देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून आहे, हृदय मंदिर शोधून आहे, हृदय मंदिर शोधून सर्वत्र आहे. सर्व घटी राम देहो देहिक, आणि सूर्यप्रकाशक सहस्रस्मित परमात्मा ना सर्व व्यापी आहे. जोपर्यंत तो ध्यान अवस्थेमध्ये आहे,
जोपर्यंत जीवावर कृपा होत नाही, सच्चिदानंद सद्गुरुदेवांच्या कृपेने आत्मभाव जागृत होत नाही, तोपर्यंत परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे. हा, ते कसं आहे माहितीये का? मानतो नीनवनी तैसे गे आनंद, 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 मानतो नीनवनी तैसे गे मंथन केल्यानंतर ना महाराज, ज्याप्रमाणे दह्यामधून लोणी निघावं तसं आहे ना, नामस्मरणाच्या बळाने बरं का, नामस्मरणाचे नि बळे अंकित केले कळे काळा. आणि एकदा सद्गुरूची कृपा झाली रे झाली बरं का, तो परमात्मा आतापर्यंत दृष्टिगोचर नाहीये, तो दिसत नाही. पश्चन श्रुण्वन स्पृशन जिग्रन नष्टन गच्छन स्वप्न स्वसन प्रलपन विसर्जन गुरुना निर्मिशन निर्मिशन नपी, तो परमात्मा दिसत नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया नाही वरण. परमात्मा जो आहे ना महाराज, त्या परमात्म्याला रंग नाहीये, रूप नाहीये, कुठला आकार नाहीये, पण तो परमात्मा आहे मात्र खरा बरं का. हा, म्हणून तो जो देव आहे ना महाराज, तो देव पाहावा प्रत्येक जीवाची इच्छा आहे. सज्जन असू द्या, दुर्जन असू द्या, धर्मातला असू द्या, वेगळ्या धर्मातला असू द्या, जातीतला असू द्या, पंथातला असू द्या, कुणी असू द्या, त्या प्रत्येकाची काय इच्छा आहे? एकदा का होईना देव बघावा. तो देव पाहण्यासाठी महाराज लोक काय काय करत नाहीत. काही लोक जपतप करतात, काही लोक योग करतात, काही लोक साधना करतात. आम्ही तो उद्योग करून पाहिला. पण तो जो देव आहे ना महाराज बरं का, तो देव मुळातच आहे, त्याला पाहायची गरजच नाही आहे. आपण डोळ्याने बघतो, डोळ्याने बघून जगाचा अनुभव घेतो, पण त्याला डोळेच नाही, जो आंधळा आहे. आता आंधळ्याला काय जग कळत नाही का? काय आंधळ्याला कळत नाही? आंधळ्याला सगळं कळतं. मग त्याला दिसत नाही, पण तो अनुभव घेऊ शकतो. आपण जो घेतो तो, मग तो जो अनुभव जो आहे ना महाराज बरं का, तो अनुभव एकदा सिद्ध झाला रे झाला. डोळे असले काय, आणि उलट बरं का, जे उघड्या डोळ्याने दिसत नाही ना, ते डोळे झाकल्यावर दिसतो बरं का जास्त. हा, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता काही काहींना डोळे उघडे ठेवूनही दिसत नाही, हा भाग निराळा आहे. लोकांच्या भूमिका काय माहितीये का? तुम्ही त्यांच्या मतानं वागा. लोकांचं कसं आहे माहितीये का? तुम्ही त्यांच्या मतानं वागा, मग तुम्ही चांगले. आणि तुम्ही त्यांच्या मतानं नाही वागले, काय त्याचं खरं आहे? हे दोन आहे, ताटात खातील आणि ताटातच घाण करतील. म्हणून कुणावर विसंबून राहण्यापेक्षा, जीवन दुसऱ्याच्या हातात देण्यापेक्षा, जीवन फक्त एकाच मनुष्याच्या हातामध्ये द्यावं, आणि त्याचं नाव फक्त सद्गुरू आहे महाराज. आम्ही सगळ्यांच्या हातात देऊन पाहिलं. हा, सगळे कसे आहेत माहितीये का? जववरी चलनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची हा काजा, इंद्रिये मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नोहे तुझा. तेच शरीर, पण जगतामध्ये ना जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी आहे, त्यांचं मन लोपतंय तिथपर्यंत, त्यांच्या मनासारखं जोपर्यंत, त्यांच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही जर वागत असाल ना, तुम्ही चांगले. आणि एकदा तुम्ही त्यांच्या बुद्धीच्या, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जर निघाले, दुसऱ्या मिनिटाला तुम्ही बदनाम आहे. म्हणून आहे ना, तुम्ही चांगले की वाईट आहे याचा निर्णय करण्याचा अधिकार जगाला नाही, तो तुम्हाला असावा स्वतःला. तुम्ही तुमच्या नजरेमधून फक्त खाली उतरू नका. तो देव आहे ना, कोणत्या रूपात येईल. आणि एक सांगा, तुम्ही सन्मार्गाला, तुम्ही चांगल्या रस्त्याला निघाले ना, तुमची देव परीक्षा बघणार मात्र खरे. पाहत्या पांडवा काय झाले, हे की नाही? ही कर्मगती जी आहे ना महाराज बरं का, हा प्रारब्ध योग आहे. हा, केले कर्म झाले तेची भोग आले,
आणि उपजले मेले ऐसे किती. कर्मगती कोणाला चुकली नाही महाराज. जे लिहून ठेवलंय ना, हा अधश्चोर्ध्वम प्रसृतास्त शशाका गुणा प्रवृद्धा विषय प्रमाला अधश्च मुलानुसंधतानि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा, केले कर्म झाले तेची भोगा, केले कर्म झाले तेची भोगा, उपजले म्हणून जे कर्म आहे ना महाराज, जसं केलं तेच अनुभवाला येणार आहे. आणि म्हणून तो ईश्वर पाहावा, तो देव भेटावा, ही मुख्य भूमिका जीवाची आहे. नवे नवे सर्व जगाची आहे. ईश्वराला पाहावं. पशु पक्ष्यांना ते कळत नाही म्हणून बरं का. हा, पण पशु पक्ष्यांना सुद्धा कळतं. प्रेत युनित एखादा आत्मा जर फिरत असला, कुत्र्या मांजराला कळतं. हा, एखादा इतकंच काय महाराज, तुम्ही एखाद्याच्या घरावर जा बघा. काही काही कुत्रीत ना सगळ्यांवर भुंकतात, पण असा एखादा मनुष्य आला का सहज त्याच्यावर नाही भुंकत. कुत्र्यांचं बघा, कधी कधी कुत्रे भुंकतात, पण असा एखादा चांगला सज्जन मनुष्य गेला का, नामस्मरण करणारा, भजन करणारा, हा, नाही भुंकत. का माहितीये का? कुत्र्याला माहितीये हा कुणीतरी चांगला महात्मा आहे म्हणून. आता बाकीच्या कुत्र्यांना ते कळत नाही, हा भाग निराळा. तो सगळ्यांनाच कळेल असं काही नाही. ते कळावंच असे काही भूमिका नाहीये. प्रत्येकाचा आपापल्या पर्यंत आहे. बाजरी पेरली बाजरी येणार, गहू पेरली गहू येणार, आंबा पेरला आंबा येणार, येड्या बाबडी लावल्या येड्या बाबडी येणार. पण आपण काय करायचं यामध्ये बरं का, तुम्ही चांगलं करा. पेरताना काय करा, चांगलं पेरा, व्यवस्थित पेरा, नांगरणी चांगली करा, हे की नाही. इदम शरीरम कोणतेही क्षेत्रमित्य विधीयते हे तत्ववेदितम प्राहु तत्वज्ञ विधितः. हा, आपल्याला जे क्षेत्र पेरायचं आहे ना, ते क्षेत्र त्या क्षेत्रज्ञाला, त्या आत्मस्वरूपाला जाणून घ्यायचं जर असेल ना महाराज, तर फक्त सद्गुरु त्याला मुख्य कारण आहे. सद्गुरूला एकदा शरण गेलं रे गेलं की निर्गुण असणारा तो शिव सगुण स्वरूपामध्ये राम होतो. दोन्ही भिन्न नाहीत. हा, दोन्ही दिसती पारखे, हा, पण वर मजाने तो, हा, तो देव एकच आहे. जोपर्यंत तो निर्गुण आहे ना, तोपर्यंत शिव. आणि एकदा का सगुण झाला रे झाला, हा, तो परमात्मा बरं का. हा, साक्षात सगुण स्वरूपामध्ये तो जो परमात्मा जो आहे ना महाराज, निर्गुण. जसं पाणी आहे ना, पाणी फ्रीज मध्ये ठेवलं, हा, फ्रीजर मध्ये ज्या आकारात कप आहे, ज्या आकारामध्ये जसं आहे तसं ठेवलं, काय होतं, त्याला एक आकार तयार होतो. मग तो जो आकार आहे, आपण चहाच्या कपात ठेवला तर आपल्याला ते स्वरूप कसं निघेल, चहाच्या कपासारखं निघेल. दुसऱ्या अंडी कुठल्या स्वरूपात टाकलं तर त्याप्रमाणे दिसेल. आणि एकदा का ते वितळलं की परत पाणी. तसं आहे ना, निर्गुण स्वरूपात म्हणजे जल स्वरूपात जोपर्यंत आहे तोपर्यंत शिव. आणि एकदा का ते सगुण स्वरूपात, जसं आपण अमरनाथला जातो की नाही, भगवान अमरनाथाची पिंड तयार होते. आणि अमरनाथाची पिंड कशी तयार होते, एक एक थेंब एक एक थेंब एक एक थेंब असा पडतो तिथे. आणि तो पडला का त्याला एक छोटीशी पिंड तयार होते. मग ते पिंडीचं मोठं रूप होतं, मोठं रूप होतं, मोठं रूप होतं, मनुष्यासारखं एवढं एवढं मोठं रूप येतं ते. आणि ते एवढं मोठं स्वरूप आलं रे आलं की मग परत हळूहळू परत ते लोप होतं. जोपर्यंत ते सगुण स्वरूपात आहे तोपर्यंत ते रामाला प्रिय आहे. आणि एकदा निर्गुणात गेलं रे गेलं का ते शिवतत्वाला विलीन होऊन जातं. म्हणून रामचंद्र परमात्मा पूजा करतात भगवान शिवाची, आणि भगवान शिवशंकर नित्य निरंतर नामस्मरण करतात रामचंद्राचं. म्हणून शिवरात्रीच्या निमित्तानं कीर्तन का करायचं माहितीये का, त्या कीर्तनामध्ये राम नामाचा घोष होतो.
आणि ते रामनाम त्यांना आवडतं म्हणून आपण करायचं. रामनवमी असले का भगवान शिवाचा अभिषेक करावा, त्यांना ते प्रिय आहे. का? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अहो ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, ज्याला पाप नाही, ज्याला पुण्य नाही, ते शिवतत्व आहे. भगवान शिवाला जन्म नाही, आई नाही, बाप नाही, गण नाही, गोत नाही. त्या भगवान शिवाला कोणी असा आधार नाही. तो मुळातच निर्गुण आहे. त्या परब्रह्म परमात्म्याला तत्वशील असल्यामुळे तो 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 पोकळीत आहे. त्या पोकळीतला परमात्मा. आणि तसं काही नाही. सामान्य लोक आहेत, त्यांना परमार्थाचं म्हणजे माहिती भरपूर आहे, पण आयुष्य गेलं असतं महाराज हे सगळं पाहिलं नाही. एक काळ होता महाराज, त्या काळामध्ये आम्ही टेंभ्यांवर कीर्तन केली. त्यावेळेला काही नव्हतं, एवढे माईक नव्हते, एकच माईक असायचा आणि एक माईक असायचा, एक भोंगा असायचं, त्याच्यावर कीर्तन करायचे. लाईट नसते तर टेंभ्यावर करायचं. आणि ती आम्हाला भरपूर माहिती असल्यामुळे, अनुभव असल्यामुळे, आता या बाकीच्या गोष्टी, आता जग वाढतंय, परमार्थ वाढू राहिलाय, कीर्तनकारांना मोठे मोठे सिस्टम लागतात, त्यांना मोठे मोठे गायक लागतात. महाराज तुम्हाला पटायचं नाही. आता काही काही ठिकाणी एक ठिकाणी ते एक बोर्ड मी असा पाहिला, त्या कीर्तनकाराचं पाकिट किती होतं मला माहित नाही, पण ज्या गायकांना आणलं होतं ना त्याला 10,000 रुपये द्यायचे होते. पखवाद्याला 12,000 रुपये एका दिवसाचे, 2 तासाचे फक्त. एवढं सोपं नाही. काळ बदलत चाललाय, हे फार अवघड झालंय. आणि कशासाठी माहितीये का? वाढदिवसाचं कीर्तन 2 वर्षाच्या पोराचं. आता काय सांगायचं तुम्हाला, तो बॅनर एवढा मोठा, त्याच्यावरचे मला वाटलं सप्ताचे सप्ताचं बॅनर असा वाटलं मला. जग आहे, काला आहे तस्वे नमा म्हणायचं. आपण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि थोड्या वेळामध्ये 1 तास उरला खटवांगरायास आणि भाग्य दशात या कळवाले. तुम्हाला खरं सांगू ना महाराज, मला 2 तासाचं कीर्तन, त्या 2 तासाच्या कीर्तनात जेवढं काही मला 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 कुणाच्या मोठेपणाची हाव नाही, मला कुणी मोठं म्हणावं अशी अपेक्षा नाही, कुणी चांगलं म्हणावं अजिबातच नाही. त्या 2 तासामध्ये ना महाराज बरं का, आपण फक्त आत्म्याचं आणि परमात्म्याचं संधान लावलं पाहिजे. अनंत काळ येतो, अनंत काळ जातो. त्या काळामध्ये आपण आपला स्वार्थ, आपण आपलं अहंकार जपता जपता आयुष्य निघून गेलं. आणि या आयुष्याला, अहंकाराला जपता जपता ना महाराज आमच्या हाताला काय लागलं आतापर्यंत? बरेच विचार करून बघा ना महाराज. गायकाला वाटतं मिले मोठा गायक आहे, मृदुंगाला वाटतं मिले मोठा मृदुंगमणी आहे, कीर्तनकाराला वाटतं मिले मोठा कीर्तनकार आहे, टाळकरी ते वेगळेच आहेत, ऐकणारे म्हणतात आम्ही ऐकू राहिलोय म्हणजे काय, शिष्टमंडळाचा विषय वेगळा, आणखीन वेगळाच आहे. हे सगळंच सगळं जुळवून येऊन तुमच्या हाताला काय लागणार आहे? आत्मकल्याण ज्याच्यामध्ये ना महाराज बरं का, पहाते पांडव अखंड वनवासी आणि प्रेत्यादिवासी आठविती, प्रल्हादासे पिता करीतो जाचनीन परितो, स्मरे मने नारायण. भगवान परमात्म्याचं स्मरण करणं क्षणोक्षणाला क्षणोक्षणाला. तुम्ही ना काम करा, पण ते काम करताना कामामध्ये हा भवश्रम, सुख होईल काचे. काम करता करता, कष्ट करता करता महाराज बरं का, मनुष्याने आपलं आत्मकल्याण शोधलं पाहिजे. अत्यंत दुर्लभ अवस्थेमध्ये मनुष्य शरीर भेटलंय आम्हाला 84 लक्ष होणे फिरून, आणि ते फिरल्यानंतर आम्ही परमार्थही केला. पण परमार्थ केल्यानंतर एक सिद्धी आली महाराज. हे आयुष्य फार वेगळं आहे. कोणी तांत्रिक आहे, कोणी मांत्रिक आहे, कोणी योगी आहे, कोणी जपी आहे, कोणी तपी आहे. त्या देवाला पाहण्यासाठी नानाविध यत्न करतात, पण तो भगवान परमात्मा आहे ना, दृष्टीगोचर होण्यासाठी फार वेगळा आहे. शिवरात्र आहे ही. त्या शिवरात्रीच्या अनुषंगाने भगवान शिव काय आहे ती वस्तू समजून घ्या. ज्यावेळेला साधना तयार होत आहे, आतापर्यंत काय केलंय हा विषय सोडून द्या. गुरुनं दीक्षा दिली, गुरुनं नाम दिलं, आणि त्या नामाने साधना चालू झाली, आणि एवढी साधना वाढली, एवढी साधना वाढली. एकदा काय झालं महाराज, असे एक साधक होते, तप करत बसलाय, आणि ते तप करत असताना त्या ठिकाणावर एक असा धनगर आपले मेंढ्या ओळत ओळत जायचं तिकडे, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर या साधूला पाहायचा. आणि त्या साधूला पाहिल्यानंतर त्याला भाव निर्माण झाला. धनगर लोक तसे मुळातच धार्मिक असतात, भावनिक असतात. त्यांना ते म्हणजे ते स्वभाव आहे त्यांचा तो. आम्ही खूप धनगर समाजामध्ये फिरलेली माणसं आहोत. बहुत लोक इतके प्रेमळ लोक आहेत ना महाराज, इतके भावनिक. त्यांचे परमार्थ करण्याची भूमिका थोड्या वेगळ्या आहेत.
आणि त्या स्वरूपामध्ये तो मेंढपाळ काय करायचं, ते मेंढ्या वळायचा. आणि ते मेंढ्या वळता वळता काय झालं, तर साधूला पाहायचं. आणि मग त्याने एक दिवस काय केलं, म्हणे बिचारायला काय खायला काय प्यायला काय म्हणून मग त्यानं काय केलं, 2-4 दिवसांनी एक चरबी आणली संगती येताना. आणि त्या चरबीमध्ये मेंढ्यांचं थोडंसं दूध वगैरे काढलं, शेळ्यांचं दूध काढलं, थोडं गाईचं दूध काढलं आणि ते चरबी भरून असं त्या साधू पुढं ठेवलं. गेला निघून. या महात्म्याची साधना संपली, तप वगैरे थोडस त्याचा काही जप होता तेवढा आवरला. आणि तेवढा आवरल्यानंतर त्याने ती चरबी पुढं पाहिली, दूध दिसलं, पिला बिचारा. आणि तेवढं पिला, चरबी ठेवून दिली. परत आपलं नित्यनेमाने परत साधना. दुसऱ्या दिवशी धनगर त्या ठिकाणी परत आला, पाहिलं, हा चरबी रिकामी दिसली. काही बोलला नाही, म्हणला नाही, विचारलं नाही तुम्ही कोण आहे कुठले, काही विचारलं नाही. त्याने काय केलं, परत दुसरी चरबी धुवून काढली, पिळून काढलं, परत दूध ठेवलं. असं रोजचा नियम चालू झाला. हा, साधू साधना आवरल्यानंतर दूध वगैरे प्यायचा, परत आपल्या साधनेमध्ये रममान. बरेच दिवस गेले. आणि बरेच दिवस गेल्यानंतर कुणीतरी हे ठेवतं हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग एक दिवस त्यानं ते चरबी ठेवली, असं लांब बसल्या, जरा लांब बसला आणि साधूचं ते साधना आवरली आणि त्यांनी ते दूध पिलं. आणि दूध पिल्यानंतर तो धनगर रडायला लागला. आणि ते रडायला लागल्यामुळे ते साधूचं लक्ष तिकडं गेलं. साधूने त्याला जवळ बोलावलं. म्हणलं, काय रे बाबा, नेमकं काय झालं, का रडतोस? म्हणलं, काय सांगू महाराज, खूप चांगलं आहे तुमच्या आशीर्वादानं, माझ्या मेंढ्या 4-5 खंडे मेंढ्या आहेत, घरदार बरं आहे, झोपडं चांगलं व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. पण काय ना, बरेच दिवस झाले, माझी एक मेहुणी आहे, लग्न झालं तिच्यावालं, 12 वर्ष झाले. आणि 12 वर्ष होऊन सुद्धा माझ्या मेहुणीला काही पोरग नाही आहे. त्यामुळे विशेष चिंतेमध्ये मी आहे. सगळ्यांचा प्रपंच, पण बायको रोज रडत राहते, रोज घराणं करत राहते, बहिणीला पोर नाही, बहिणीला पोर नाही, काहीतरी करावं. म्हटले, महाराज तुमची जर कृपा जर झाली, तुमच्यासारख्या सिद्ध महात्म्याने जर कृपा केली, तर निश्चितपणे काहीतरी घडेल. आता त्या महात्म्याला पण दया आली. रोजचं दूध पिऊन पिऊन जर 2-4 महिने झालते, त्याला जरा बरं वाटलं, रोज येतोय, मला दूध पाचतोय, चांगली गोष्ट आहे. आणि या सगळ्या भावनेमध्ये त्याने काय केलं, आपल्या डोक्याचा एक केस उपटला आणि तो केस उपटून त्या धनगर बाबाला दिला आणि सांगितलं, जा म्हटले, उद्या 1 कप दुधामध्ये हा केस असा धुवून काढायचा, विसाळायचा, घोळायचा आणि तेवढं ते दूध तिला प्यायला दे. कोणला? मेहुणीला. आणि ते मेहुणीला दे म्हटलं. आणि दिलं की, आणि ते झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये तिची पाळी टळली, तिला दिवस गेले. आता आनंद झाला. दुधामध्ये साखर टाकून आणायला लागला. आता तो दुधामध्ये साखर काय टाकतोय, उकळून काय आणतोय, मलाही मार्के बाबाजीला दूध आता. पण ते रोजच्या भावनेमध्ये रोज एक गिऱ्हाईक, रोज एक घराणं, रोज एक घराणं. प्रपंचामधलं कुठलं दुःख संपलंय तुमचं? एक संपलं का दुसरं तयार होत आहे, दुसरं संपलं का तिसरं तयार होत आहे. काय आता काय पाहिजे म्हणे, बोरला पाणीच नाही. मग आता काय पाहिजे म्हणे, काही नाही, आता ते झालं. मग काय, आता कांद्याला भावच भेटाना. आता काय म्हणे, बटाट्यालाच भाव भेटाना. आता काय म्हणले, पोराचं लग्नच होईना. अरे प्रपंचाचे प्रश्न कुणाचेच पूर्ण होत नाहीत. आणि बाबाजींनी सुद्धा याच्यावर प्रेम जडलं ना. आणि भावनेच्या भरामध्ये माणूस प्रेमी होतो, काही पण देऊन टाकतो, लंगोट देऊन टाकतो, त्याचं काय पाहिलं. असं करता करता बरेच झालं. आणि बातमी पोहोचत पोहोचत डिग्रस मालुंजापर्यंत आली. आणि डिग्रस मालुंजाला ही बातमी पोहोचली, कोण एक बाबा आहे म्हणे, मोठा साधक आहे, मोठे तपस्वी महात्मा आहे म्हणे, आणि डोक्याचा केस दिला का काही पण इच्छा पूर्ण होते. बाप रे बाप रे बाप. झालं. आतापर्यंत बाबांनी मटाकल्या झालता बरं का, एवढं ध्यानात ठेवा. निम्मे केस उडून गेलते, उपटून उपटून निम्मे केस संपले होते. जे निम्मे राहिले ते शेकडो नंबर लागायला लागले. बाबाजी काय करायचं, उदार ना बाबाजी, संत उदार उदार आणि भरले अनंत भांडार. संत उदार कृपाळू असतात महाराज. मग कोण काय बाबाजीने केस उपटायचा, देऊन टाकायचा, केस उपटायचा, देऊन टाकायचा. बाबाजी फक्त शेंडू राहिला तर शेंडी राहिली. आणि डिगरचे 25-30 पोरं होते. घरीदारी बरं, सगळं चांगलं, 10-5 एकर जमीन, बंगले, माड्या, गाड्या, सगळं व्यवस्थित. पण बायकोच कोणी देत नव्हतं. तर काय करावं, 5-50 पोर असे होते. त्यांनी गंमत पाहिली, म्हणे आता जर बाबाची राहिली शेंडी, फक्त बाकीचे केस संपलेत. आता जर ही शेंडी पण संपली तर आपला कार्यक्रम होतच नसतो, आपलं काही हळद होत नाही, आपलं लग्न होणार नाही. जसं त्या 25-30 पोरांनी बाबावर अटॅक केला, बाबाजी पकडला, शेंडीच उपटून काढली. बाबाजी झाले रक्तबंबाळ. याचा अर्थ काय माहितीये का महाराज, साधनेमध्ये रमले पण रिद्धी-सिद्धीमध्ये फसले महाराज. भगवंताचा अनुग्रह होत असताना, भगवंताचा साक्षात्कार होण्याच्या अगोदर आहे ना, रिद्धी-सिद्धी त्या ठिकाणी येतात. आणि रिद्धी-सिद्धी आले रे आले, मग काय सांगा, रिद्धी-सिद्धी निधी अवघीच उपाधी आणि जव त्या परमानंदी.
सिद्धी लावी पिऊसे कोण तया पुसे सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे सिद्धी लावी पिस कोण तया सिद्धी लावी पिस कोण तया ऐकू द्या काहीतरी शब्द नाही नीनी राजहंस पाणी काही पुसे आणि नेनेराज हंसे पाणी काही हा रिद्धी सिद्धीमध्ये तो फसला जातो आणि रिद्धी सिद्धीमध्ये एकदा फसला रे फसला मग लोक मानतात मोठे करतात हार तुरे घालतात मोठं महात्मा म्हणतात एक सांगू का महाराजी रिद्धी सिद्धीच्या सामर्थ्यावर नामस्मरणाच्या शक्तीने योग्याला विमान सुद्धा लोक न्यायला येतात हेलिकॉप्टर न्यायला येईल विमानात बसून जाता येईल तुमच्या पुढे सोन्याचे ढीकच्या ढीक लोक मांडतील खायला प्यायला काय आणून टाकतील मोठे मोठे आश्रम बांधून देतील रिद्धी सिद्धीच्या सामर्थ्यावर काही पण करता येतं 200 एकरावाल्याला जे करता येत नाही ना ते झोपडीतल्या साधूला करता येतं हे विसरायचं नाही हे जे दिसतंय ना हे त्या शक्तीचा प्रताप आहे देव आहे त्या भगवंताची कृपा आहे तुम्हाला कळतं आमचे बाबा जे गेले म्हणजे गेले नाहीत आहेत पण ते व्यापक आहेत फक्त डोळ्याने दिसत नाहीत तुम्हाला एक सांगतो ना साधू शरीरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत कदाचित तो एकांगी राहील बांधून राहील
पण साधू एकदा शरीरातून सुटला रे सुटला की ते कार्य विश्वव्यापक होत जातं महाराज. कुणाच्याही रूपात येईल तो, कुणाच्याही हृदयामध्ये घुसेल तो, ते काम करून घेईल, ते काम करून घेईल. आता बघा ना महाराज, हे जवळ 5 दिवसाचा सप्ताह असतो आपला, नाही का? दरवर्षीचा सप्ताह आहे, वाढू राहिलाय, चांगलं आहे. एक काळ होता महाराज, त्या काळामध्ये ते एक वैभव वेगळं भोगलेलं. आज बाबाजी नाहीत म्हणून ते कार्य खरे थांबत नाहीत. ते तुमच्या रूपामध्ये, तुम्ही सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या अनुभवाने बाबाजीच्या रूपामध्ये असेल, मोठे बाबाजीच्या, लहाने बाबाजीच्या रूपात असेल, सगळ्यांच्या रूपामध्ये प्रगट होणार. आणि ते प्रगट होऊन ते कार्य निर्धोकपणे सिद्धी मार्गाला जात राहणार. याचं एकमेव कारण एवढंच आहे, त्या सिद्धी काम करतात महाराज. करणारा करतो, देणारा देतो. तुम्ही या ठिकाणी आलात, कुठून आलात? अन्य ठिकाणाहून लोक येत असतात. महाराष्ट्रातून कितीतरी लांबून लोक या ठिकाणी येतात, आजही भावनेनं बाबाची सेवा करतात. मला काही लोक असे भेटलेत की ते लोक इथला महिमा सांगतात. आम्ही जातो, आम्हाला अनुभव आहे. नुसतं येऊन समाधीचं नुसतं दर्शन जरी घेऊन, भावनेचा भाव आहे. भावे विन भक्तीन, भक्ती विन मुक्ती, आणि बळे विन शक्ती बोलू नये. भावनेनं ते सिद्ध होतं. अशा त्या सिद्ध अवस्थेला पोहोचलेली ही दिव्य भूमी आहे महाराज. आणि पण योग्यानं ना महाराज, योगी तिथे एकदा रमला रे रमला, सगळं भेटतं महाराज, सगळं जग तुमच्या पाठीमागं पळेल. पण या सगळ्यामध्ये बरं का, त्यांना आपली साधना टळू नये, त्याने आपली साधना सोडू नये. आणि तिथे आपण सोडून देतो, सगळं सोडून देतो. आणि मग या चक्रव्यूहामध्ये फसला जातो तो. पैसा, अडका, मान, मर्यादा, प्रतिष्ठा सगळं येतो. साधारण आहे ना, आमदार खासदार लोकांना जे ऐश्वर्य आहे ना महाराज, बरं का, त्याच्यापेक्षा अनंत पटीनं मोठं ऐश्वर्य साधूला भोगता येतो, आणि भोगतो तो. पण त्यामध्ये चित्त न रमवणं हा साधूचा विषय आहे, योग्याचा विषय आहे. पण योग्यानं त्यामध्ये न रमण्यासाठी बरं का, सगुण स्वरूप नामस्मरणाची कास धरावी. आणि नामसंकीर्तन साधन पै सोपे, आणि जळतील पापे जन्मांतरेचे. त्या नामस्मरणाच्या सामर्थ्याने तो एकदा गेला रे गेला. त्या नामस्मरणाच्या सामर्थ्यात तो एकदा रमला रे रमला की मग तो परमात्मा जो आहे ना, निर्गुण आहे, निराकार आहे, जो योग्यांनाही दुर्लभ आहे, पण भक्ताला तो सहज सोपा होतो. अभंगाच्या प्रस्तुती योग्यांच्या जप्यांच्या तप्यांच्या जो ध्यानाला येत नाही, आणि तो भक्ताच्या सहज ध्यानात येतो, भक्ताच्या सहज स्वरूपामध्ये येतो. म्हणून भगवान परमात्म्याला आकडायचं जर असेल तर भावनेनं, भक्तीनं. देवाला फक्त 2 गोष्टी आवडत नाही महाराज, मोही कपट छल छिद्र न भावा, निर्मल मन ससो मोही पावा. देवाला फक्त छल कपट आवडत नाही, देवाला अहंकार आवडत नाही. मीपणाचा अहंकार आवडत नाही. मी केलं, माझ्यामुळे होत आहे, मीच केलं तर होणार आहे, आणि मी नसलो तर काही होणार नाही, असं जो अहंकार आहे
तो अहंकार देवाला मात्र आवडत नाही. मग देवाला भाव आवडतो, देवाला विनय आवडतो. देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. आज दुष्काळ तयार, आज दुष्काळ तयार, दुष्काळ तयार, दुष्काळ तयार. प्रेमाचा भुकेला, थोर 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 प्रेमाचा. महाराज, भगवान परमात्मा फक्त प्रेमाचा भुकेला आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज आणि प्रेम नसेल तर अहो काही भगवान शिवाला जर प्राप्त करायचं असेल ना महाराज, प्रेमाची गरजच नाही. प्रेमाची गरजच नाही. एक बिल्ला होता आणि तो बिल्ला असा गेला जंगलामध्ये मृगया करायला, हरिण पकडायचं वगैरे असं काहीतरी पकडू म्हणे. लेकरा बाळाला खायला पोटा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तो जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काही श्वापद काय भेटे ना, म्हणून श्वापद येईल पाणी पिण्याच्या निमित्ताने, म्हणून त्यानं काय केलं, त्या बेलाच्या झाडावर तो जाऊन चढला. आणि बेलाच्या झाडावर जाऊन चढल्यामुळे तिथे वर बसला जाऊन, आणि श्वापद दिसावं म्हणून तो काय करायला लागला, एक एक पान काढायचा ना असं खाली टाकून द्यायचं. खाली काय त्याला काय माहित नव्हतं बरं का, अजिबात माहित नाही. पण त्या खाली काय होती, एक महादेवाची पिंड होती. आणि ती महादेवाची पिंड त्या ठिकाणी होती विनाकारण बरं का, काही कारण नाही, निमित्त नाही, घेणं नाही देणं नाही. त्याच्या डोक्यात खटका काय बघतं, काहीतरी येईल मी त्याला मारेल. म्हणून तो काय करायचा, एक एक पान काढायचा खाली टाकून द्यायचं, एक पान काढायचा असं खाली टाकून द्यायचा, जागा मोकळी होई म्हणून, दिसावं म्हणून, एवढं डोक्यात काही भाव नाही. पण जसे जसे ते पानं खाली पडायला लागले ते पिंडीवर, आणि त्या दिवशी होती महाशिवरात्र, आजचा दिवस. आणि त्या शिवरात्रीला ते असं ते, आणि तिथं कोण येतं जंगलामध्ये त्या पिंडीला पाहिला, ज्यानं कोणी बसवले असेल, ज्यानं कोणी तिथं ठेवले असेल, तो गेला निघून, बिचारा वारला असेल, समाधी झाली असेल. आता त्या पिंडीकडे कोण पाहतं. पण या बिचारानं बहुत दिवसांनी आला आणि त्या पिंडीनं तिथं ते खाली पिंडीवरती बेलाचे पानं पडायला लागले. देवाला वाटलं वा कोण बघतोय वा माझ्यावर. आज शिवरात्रीच्या दिवशी त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुतम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पण. बेलाचं पान वाहिलं आणि ते असे बेलाचे 100, 200, 400, 500 पानं त्याच्यावर पडले असतील. महादेवाला वाटलं कोण मोठा बघतोय वा वा वा. झाले ना प्रकट देव, हे उतर खाली. म्हटले काय भानगड, काय नाही. म्हणले महादेवा कोण आहे तुम्ही. म्हणले मी शंकर आहे. आणि कशाला आले तुम्ही, तू काय करू राहिला. काय नाही म्हटले, मला एखादा श्वापद येईल म्हणून मला मारायचं होतं पोटा लेकरा बाळाची सोय करण्यासाठी. अरे म्हणे बोल तुला आता काय पाहिजे, ते काय पाहिजे ते मागून घे. असे भगवान शिवाची उदार भोळा आहे, भोळा शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती. तुम्हाला सांगतो ना, भगवान शिवशंकरासारखे ना कृपाळ उदार या जगतामध्ये कुणीच नाहीये. तुम्ही विचार करा महाराज, भगवान शंकर म्हणजे काय माहितीये का. समुद्र मंथन झालं महाराज, आणि त्या समुद्र मंथनामध्ये ना 14 रत्न निघले. आणि ते 14 रत्न जेव्हा निघले तेव्हा सगळ्यांनी, देवाधिकांनी सगळ्यांनी ते एक 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 कोणी कोणी वाटून घेतले बरं का. त्याच्यामध्ये येत असताना ते हे रत्न जे निघाले समुद्र मंथनामध्ये,
त्याच्यामध्ये अतिशय गोड वर्णन आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा असं ते जवळजवळ 14 रत्न बाहेर आले. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सगळं वाटून घेतलं. राहिलं शेवट काय? विष. हलाहल विष राहिलं. आणि ते हलाहल विष राहिलेलं ते पाहिलं. म्हणलं ते कोण पेणार कोण पेणार कोण पेणार. आमच्या महाराजांना बोलावलं बा. आले महाराज. म्हटले काय काय काढलं? काय नाही म्हटले. सगळ्यांनी सगळं चांगलं काढून घेतलं म्हटले. अमृत घेतलं देवांनी, असुरा घेतली, राक्षसांनी, लक्ष्मी घेतली, भगवान विष्णूने कौस्तुभने घेतला, भगवान विष्णूने चंद्र तो आपापल्या परीनं. आणि मग हे सगळ्यांमध्ये पाहिलं. म्हणजे मग हे विष विष जे आहे, हे विष जे आहे ना ते कुणीतरी घ्यावं. म्हटले मग तुमची काय इच्छा आहे? म्हणजे तुम्ही प्यावा अशी आमची इच्छा आहे. कोणाला म्हटले? शंकराला. भोलेनाथ भगवान शिवशंकर जे आहेत ना महाराज, या भगवान शिवशंकराचं जीवनचरित्र फार वेगळं आहे. तुम्ही भगवान शिवाला साधं समजू नका. जो विष पितो आणि पचवतो, जीवनामध्ये विष येतं ते पचवता आलं पाहिजे. सगळे सुख येतील. लक्ष्मी येईल, कौस्तुभ येईल, पारिजातक येईल, सुरापन येईल, धन्वंतरी येईल, चंद्रमा येईल, सगळं येईल. पण सर ज्याला पचवता येतं ना दुःख, विषच येते. परिस्थिती येईल. आणि विष म्हणजे कोणता आहे माहितीये का? ज्यांना तुम्ही ताटात खाऊ घातलं ना तेच विष पेरतात. विष काय? कि जिनकी मोहब्बत के खातिर हमने जिंदगी कुर्बान कर दी, उन्होंने पीठ पीछे खंजर खोप कर हमारे कत्ल कर दी. क्या हम इतने गए गुजरे थे कि मोहब्बत के काबिल भी समझा नहीं. जिनको सर पर रखकर खिदमत करते हैं वही जूते मारे आपने आम्ही प्रपंचाची वार्ता आहे. जववरी चलनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहाना थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिये मावळली आला बागुलाचा, आणि तोच देह नोहे कैसा विपरीत झाला. तेच शरीर पण एकदा का थकलं, खिशामध्ये पैसा नाही राहिला, थरथर कापायला लागलं. आता तुमच्याकडे काहीच नाही ना. मग तुमच्याकडे काहीच नाही, मग त्यांच्याकडे तुमच्यासाठी काही नाही. सब पैसे के भाई जग में, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई जग में, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई जग में, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई जग में, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई जग में, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे. सब पैसे के भाई जग में, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई जग में, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई जग में, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई जग में, सब पैसे के भाई. या जगतामध्ये ना जेवढे म्हणून कोणी आहे ना मला सगळे पैशासाठी आहे. एक ब्राह्मण होता. ब्राह्मण उदार अंतकरणाने अतिशय विद्वान, सगळ्या गावाचा कारभार पाहायचा. सगळे आसपासच्या पंचकृषीत कुणाची पूजा करून दे, कुणाची वसंती करून दे, कुणाची प्रतिष्ठा करून दे, कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय. आणि त्याच्या वाणीमध्ये एवढी शुद्धता होती ना महाराज, बरं का. तिचा परिणाम असा झाला, हे बा तुमचं जे ज्ञान आहे विशुद्ध ज्ञान, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, आपण जसं म्हणतो ना शुद्ध ज्ञान ज्याच्याकडे ना महाराज, त्याच्यावर 1000 प्रसंग येऊ द्या, देव त्याला देत राहतो, देव त्याला देत राहतो, देत राहतो, देत राहतो. फक्त तुमची भावना चांगली पाहिजे. तुमची ज्ञान, तुमची भक्ती, तुमची विद्वत्ता, तुमचं स्वतःचा अनुभव चांगला पाहिजे. देव तुम्हाला देईल आणि देतो. देवाची भूमिका कशी आहे माहिती का? एक आपण ते म्हणतो ना, हे दे रे हरी पलंगावरी. देव काय असं काही सोपं तेवढंच आहे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशा न पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? देव काय फुकाट देईल का? पलंगावर देईल का? नक्की देतो. पण कुणाला देतो माहितीये का? ज्यानं सर्वस्व देवाच्या चरणावर समर्पित केलंय त्याला देतो. आणि कसं देतो माहितीये का? फुकट देतो. देव दयाळ दयाळ करी तुकयाचा सांभाळ,
देव देतो, पण हे घेत नाहीत ना, हे घेत नाहीत. महाराज तुम्हाला सांगतो, सावकार की बुडाली आणि तुकाराम महाराजांच्या बायका पोरांना अन्न अन्न करता गेले दुष्काळामध्ये. म्हणजे ते गरीब होते म्हणून नाही, त्यांच्याकडे काही नव्हतं म्हणून नाही. त्यांनी काय केलं, का मेले माहितीये का ते? अन्न अन्न करता घरात जेवढं होतं का सगळं लोकांना वाटून दिलं. स्वतःच्या हक्काचं सुद्धा देऊन टाकलं, बायकोच्या हक्काचं, पोरांच्या हक्काचं. जोपर्यंत घरात शेवटचा दाना शिल्लक होता तोपर्यंत फक्त जगाचं कल्याण, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं 400 वर्षानंतर तुकाराम महाराजांचं नाव आहे, 400 वर्षानंतर आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणतो म्हणजे काय बोगस थोडंच आहे? तुकाराम महाराजांनी काय केलं माहिती का? शेवटच्या क्षणापर्यंत सगळं संपलं. आता सगळं संपलं, कोणाला कोणचं आहे महाराज? भाऊबंद नाही कोणी कोणाचे नसतात, गणगोत कोणी कोणाचं नसतं. उलट पक्ष आहे ना, जे तुमच्या लय जवळचे ना तेच काड्या करणार, तुम्हाला मोडून टाकणार, तुमची परिस्थिती ना ते अजून गंभीर करणार. मग काय झालं? खायला नाही राहिलं, प्यायला नाही राहिलं. परिणाम शेवटी मुलं बाळ अन्न अन्न करता मेले. तुकोबराय काय म्हणले माहितीये का? बरे झाले देवा, चांगलं झालं, तुझी कृपा झाली माझ्यावर, उलट अजून वाटोळं करून दे म्हणजे मी तुझा होईल, अजून तुझा होईल. काय ना, खरंच भक्ताचं किती. आपण असं आहे, आज गळ्यात माळ घातली का उद्या ज्ञानोबा तुकाराम वाटतो आपल्याला. आज माळ घातली का असं वाटतं संध्याकाळी लगेच प्रश्न, अजून कमून नाही देव भेटला. असं कसं? कमीत कमी दातातला निघू दे, अजून दातातली घाण निघू दे ना. असं काय करतो लगेच? असं नाही. संतांच्या जीवनामध्ये जर काही उदाहरणं जर आपण पाहिले ना महाराज, तर अन्न अन्न करता मेली मुलं बाळ. पण आवली बाई दुसरी लग्नाची बाई, पण आवल्या बाई नाही. तुकाराम महाराजांनी विठ्ठल विठ्ठल करत भजन करत करत हिंडायचं, भंडाऱ्या डोंगरावर भामचंद्र डोंगरावर जाऊन बसायचं, काही कारण नाही, तिथं भजन करत बसायचं. पण ही महान पतिव्रता, आणि एवढी मोठी पतिव्रता ना, ती कुठून का होईना काही का करून 2 भाकरी आणायची, करायची, लेकरा बाळाला थोडं खाऊ घालायची, आणि उरलेलं बरं का त्या टोपल्यात बांधायचं. स्वतः नाही खाल्लं तिनं कधी. नवरा जेवल्याशिवाय नाही जेवायचं. मग याला शोधायचं कुठं कुठं. आता तुम्ही विचार करा, आता व्यवस्था चांगल्या झाल्या राव. नाही ते भामचंद्रराव चढा बरं एकदा, भंडार आणि पायी चढायचं बरं का, ते गाडी थोडीच होती. पायी जायचं, शोधत जायचं. एक दिवस काटा मोडला असा पायामध्ये, आणि त्या आवलीच्या पायामध्ये काटा मोडला. देवाला दया आली देवाला. आणि देवानं असं छोट्या बाळाचं रूप घेतलं, आणि ते बाळाचं रूप घेऊन असं तिथं आले जवळ, आणि तो काटा असा थांब म्हणले, माय कुठं चालली? काय नाही म्हणजे चालले म्हणजे नवऱ्याला भाकर घालायला. आणि मग काय नाही म्हणले, मग तो तू जेवून घ्यायचं ना म्हणे. नाही तसं नाही हो म्हटले, नवऱ्याला जेव घातल्याशिवाय कसं जेवायचं? मग त्या भगवंतानं तो काटा काढला. देवानं ज्याचे स्पर्श होण्यासाठी, ज्याचा हातपाय लागण्यासाठी योगी जपी साधना करतात, तप करतात, त्यांना नाही. आणि ही देवाला रोष्या द्यायची. रणकी झाली म्हणजे तुझे नवऱ्याला फितवलं म्हणले, माझ्या वाटोळं केलं म्हणले, माझ्या संसाराचं सगळं कपटी काळ्या, तुझा मुडदा बसवला म्हटली. काय देवाचं हो. आणि आवलीचा तो काटा काढला देवानं, सुकुमार. त्या लेकराकडे पाहिलं, 6-7 वर्षाचं रूप घेऊन आलेला भगवंताकडे पाहिलं. म्हणले, का रे बाळा, पण तू या जंगलात काय करतो? काही नाही बाई, माझं इकडं थोडस चाललं होतं, मी गाया राखीत होतो, पण तेवढ्या तुझ्या पायात काटा पाहिला, आणि काटा पाहिला ना असं वाटलं, नको म्हटलं यावं वाटलं मग तुझ्याकडं, आणि तुझ्याकडे आले बरं का. आणि तुझा हा काटा काढला. पण देवाकडं पाहिलं, काय ते रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि करकटेवरी ठेवूया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. काय ते देवाचं वर्णन. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. त्या देवाला पाहिलं, असं भरून आलं. आणि म्हटले, बाळा पण तुझं नाव काय? म्हणलं, माझं नाव विठू. गोट म्हणले, मग विठू नाव म्हणले, त्याचं नाव सुद्धा ऐकायची इच्छा नाही म्हटली माझी.
जा म्हणे आता तो काटा काटला उपकार केला म्हटले जा आता म्हणजे ते नाव सुद्धा सहन करायचं नाही तिनं. आणि मग आली तुकोबरायांकडे. तुकोबरायां पुढे आली. तिनं काय केलं, ती पाटी खोलली आणि पाटी खोलली आणि म्हटले तुम्ही खावा. आणि जेव्हा तुम्हाला सांगतो तुकोबरायांनी ते पाहिलं, पण म्हणले पायात रक्त का बरं, नाही म्हटले काटा मोडला होता. मग कोणी काढला, आणि म्हटले ते पोरगा आलतं म्हणजे 6-7 वर्षाचं. तुकोबरायांना लक्षात आलं. म्हणले आवले, ज्याची आराधना मी रात्रंदिवस करतोय, रोज नामस्मरण करतोय, तो माझ्या स्वप्नात नाही. अवले तू भाग्यवान, तुझा काटा काढायला तो विठ्ठल आला बघ. नाही ते नका सांगू म्हटले, मला त्याचं मला काही घेणं देणं नाही, तुम्ही पहिला खा. आणि मग त्या माझ्या आवलीनं ती भाकर अशी दिली तुकोबरायांच्या हातामध्ये. तुकोबरायांनी तो घास काढला. आणि आता बायकोवर कसं काय करावं ना, तो त्यांच्या लक्षात आलं हिनं काही खाल्लं नाही म्हणून. त्यांनी तो घास घेतला. मी आवले तू खा. नाही म्हणे ते असं कसं, असं कुठं असतं का म्हणे, तुम्ही खा. मग तू खा म्हटलं, नाही म्हणे तुम्ही खा अगोदर. आणि मग तुकोबरायांनी पहिला घास खाला बरं का, आणि दुसरा घास मोडला आणि आवलीच्या तोंडात घातला. तुम्हाला सांगू ना, प्रपंच करायला, संसार करायला, देव शोधायला तुम्हाला काही नाही करावं लागत. देव शोधायला फक्त मन शुद्ध पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, आणि येऊने गोपाळ राहे तेथे. मन निर्मळ झालं रे झालं, तुमची भावना शुद्ध झाली रे झाली. तू विश्वास ठेवा, प्रभू तो भगवान परमात्मा आहे ना, कुठल्या रूपात, कुठल्या कुठल्या क्षणात येईल. देव दयाळ दयाळ, देव दयाळ दयाळ, तरी तुकयाचा सांभाळ, तरी तुकयाचा सांभाळ, यादव बाबा असतील, नामदेव बाबा असतील, या लोकांना काय त्या काळात काय सोन्याचा घास थोडाच होता. बरं त्या टायमाला भक्ती नवीन सुरुवात केली असेल, काही लोकांनी लगेच सगळ्यांनी वा वा म्हटलं असेल का, काय काही चांगलं म्हणणारे होते, काही वाईट म्हणणारे होते. हे आता आमचं येड हे सूर्यनाथ बाबाचं आमचं वर वर रोज तिथं जाऊन तिथं ये खाली जायवर, ये खाली जायवर, तिथं जायला रस्ता नाही, काही नाही, काही नाही. तिथं जाऊन अगरबत्ती लावीन, दिवाबत्ती करेन, पूजा पाठ करेल, साधना करेल, वर्षातला सप्ताह टाकेल. काय कारण आहे? बरं त्यांचं मरू द्या, त्या बाईला काही काम नाही, धंदा नाही, तिनं ते भाकरी कालवण करायचं चालले वर. काय बाई, बरं आमच्या सरकारला नाही, आम्ही 5,000-7,000 शिवाय ऐकत नाही, आम्ही फुकट जात नाही. वरून म्हणणार नाही तुमचंच कीर्तन ठेवायचं. अरे आम्ही पैसे घेणारे बाबा लोक, आमच्या काही नादी लागले तुम्ही. आम्ही तुम्हाला काही फुकट थोडेच येणार आहे. खर्च आहे, अर्थ आहे, लोकांकडे परत बिका मागायच्या, द्या हो द्या, द्या हो द्या करायचं. मग लोक देणार, तिथून ते काम चालू. एवढं सोपं थोडंच आहे, एवढं सोपं नाही बरं का. देव सोपं नाही महाराज, देव सोपं नाहीये. देव शोधायचं असेल ना, देवाला सर्वस्व द्यावं लागतं, सर्वस्व द्यावं लागतं. कुंती एवढं महाभारत झालं. मला कधी कधी कौतुक वाटतं त्या कुंतीचं. ती कुंती ना, सर्व महाभारत झालं, सगळं झालं, द्वारकेचा राणा, पांडवा घरी, आणि देव राहिला, बरेच दिवस राहिला. आणि एक दिवस अशी झालं, म्हणे आता आत्याबाई बरेच दिवस झाले तुझ्याकडे राहिलो, आता जाऊ दे, आता माझ्या पण घरी गेलं पाहिजे ना. आईची वाट, आई वाट पाहते, बायका वाट पाहत, 16,108 बायका माझ्या, सगळ्या सोडून मी इकडे आलो. कमीत कमी त्याला भेटायला गेलं पाहिजे. आता मला निघायचं. कुंतीनं मोठ्या प्रेमानं 5ही पांडवांनी, द्रौपदीनं देवाला महिनाभर थांबवलं. देव राहिला, पण महिन्यानं म्हटलं आता गेलं पाहिजे. आणि जायचं म्हणून बरं का, तो असा रथामध्ये बसायला लागला. कुंतीला मुंदका आला, म्हणले कृष्णा निघालास तू? जायला पाहिजे म्हटलं, आता खूप खूप झालं म्हटलं, आता एवढं प्रेम भोगलं, तुझं मुलं बाळ सुखात झाले, आता सगळे शत्रू संपले, आता जायला पाहिजे. मग आत्याबाई जवळ आली, कृष्ण तिच्या पाया पडायला लागला.
कृष्ण पाया पडायला लागणार इतक्यात कुंतीनं उठवलंय. म्हटलंय बस, म्हटलं आता पाया नको पडू, मला माहित आहे तू माझा भाचा नाही. म्हटलंय मग तू देव आहे हे मला कळालंय, साक्षात भगवंत आहे, मला फसवलंच म्हटले तू. नाही गाते, अगं मी तुझा भाचा आहे, मी तुझा कृष्ण आहे. नाही ते नको सांगू, आता नको पाया पडू. मग कुंतीला असं कडकडून मिठी मारली कृष्णानं आणि मिठीत घेतलं, हृदयाला लावलं आणि हृदयाला लावल्यानंतर म्हटलं आत्ते काहीतरी माग, आता मी निघतो, तुला काय पाहिजे सांग. म्हटलं मला काय मागावं, याला पुरुषार्थ आहे, काय पाहिजे. म्हटलंय काही नको, काही नाही पाहिजे, तृप्त आहे तुझ्या कृपेने, तृप्त आहे. एवढं माझ्या मुलाचं सुख केलं, वनवास संपवला कृष्णा, माझ्या सुनाला न्याय मिळवून दिला, माझ्या पोरांना न्याय मिळवून दिला, समाधानी आहे मी, तृप्त आहे, मला काही नाही पाहिजे. नाही काहीतरी माग, काहीतरी माग असं म्हटल्यानंतर ना काय सांगू महाराज, कुंती म्हटली कृष्णा खरंच देशील तू? हो आते, काय पाहिजे माग. म्हटली फक्त काय पाहिजे माग, देते म्हटले मी, काही तुला नाही म्हणणार नाही, तुला देते, वचन दे. म्हटले हा देणार असेल तर. हा म्हटले वचन दिला, काय पाहिजे ते माग. म्हटले देणारच असेल ना तर एक काम कर, मला फक्त दुःख दे. काय दे? दुःख दे. सुखामध्ये देव नाही आठवत आणि दुःखाशिवाय तो भगवंत कळत नाही. तुम्हाला सांगू ना बाबाजी, जे चाललंय ना ते चांगलंच चाललंय असं म्हणायचं. हा देव आहे, आणि तो देव एकदा जर तुम्हाला भेटला ना, त्या भावनिक अंतकरणाने, त्या विशुद्ध अंतकरणाने तुम्ही भोलेनाथाला फक्त आहे ना ओंजळभर पाणी वाहा, ओंजळभर फक्त असं. ती देवाच्या ती घागर असते ना, ती नाही का, ती घागर असते देवाच्या पिंडीवर, तिच्यात नुसतं पाणी नेऊन होता. भेटलंच एखादं बेलाचं झाड, एक पान त्रिंदलाचं, त्या 3 दलाचं पान आहे ना, विशुद्ध भावनेनं फक्त अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयश्चती तदहम भक्तिप्रतम अश्नामी प्रयतात्मनः. विशुद्ध अंतकरणाने वाहिलेलं ते पान. नाही पान भेटलं, नाही पान भेटलं, तीळ, एवढे 4 तीळ बर का, 4च तीळ देवाच्या पिंडीवर वाहा. नाही तीळ भेटले, 4 तांदळाचे दाणे, 4 तांदळाचे दाणे वाहा. आणि नाहीच ते तांदळाचे दाणे जरी भेटले तर फक्त 2 हात आणि 3रं मस्तक बर का. त्या शिवरात्रीच्या महोत्सवाच्या निमित्ताने भगवान शिवाच्या पिंडीवर विशुद्ध अंत. नाहीतर हे पाय कसं पडतं माहिती, पाया पडायची पद्धत. ते बरेच लोक बरं का, कीर्तन प्रवचनामध्ये सुद्धा गायक लोक होते, पडतोच कशाला, पडूच नको. तू पाया पडलं म्हणजे काय, आता बाबाच्या नाही पाय पडायचं राहत, पाया कोणाच्या पडायचं राहतं, त्या गादीच्या पाया पडायचं असतं, त्या शक्तीच्या पाया पडायचं असतं. आता आम्ही आता साधू झाल्यामुळे, संन्यस्त जीवन असल्यामुळे पाया कोणाच्या पडायचं नसतं, म्हणून आम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही. पण विनम्र भावाने घाली संतांसी आसने, पूजा करी काया वाचा मने, अनेका जनार्दनी जाणे इच्छिले पूर्वी. श्री संताचे माथा, काय सांगितलंय, माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत. आमचं कसं, आपण नाही का आता गाडीवर जाताना सुद्धा नाही का, एखादा माणूस कसा प्रेमाने राम राम हे असं करतो, पुढे गेला ठोकलं, तुटले हातपाय, कसं काय म्हणणे, असं नाही. म्हणून आमच्या वारकऱ्यांची गंमतच आहे महाराज. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, हा पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. तुम्हालाही सांगू ना महाराज, या सगळ्या भावनेमध्ये तो जो विद्वान ब्राह्मण पंडित सगळ्यांचं पाहायचा, घरीदारी त्याला लोकही त्याला भरपूर द्यायचे, भरपूर कमावलं आणि अगम्य काळामध्ये त्याला एक मुलगा झाला. पण तो मुलगा घरामध्ये राहायचा, सगळं पाहायचा, सगळ्यांचं पाहिल्यानंतर मोठा व्हायला लागला. पण मोठा व्हायला लागल्यानंतर आपल्या आयुष्यात तेच आहे, मुलं एकदा मोठे व्हायला लागले ना महाराज, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा ऐका,
जीवनामध्ये ना तुमच्याकडे काही असलं किंवा नसलं तरी चालेल, पण 3 गोष्टी तुमच्याकडे व्यवस्थित पाहिजे. पहिली गोष्ट संपत्ती पाहिजे. एवढी तुमच्याकडे संपत्ती पाहिजे ना, ती संपत्ती, त्या संपत्तीच्या योगाने तुम्हाला कुणाकडे हात पसरवायची वेळ नाही आली पाहिजे. एवढं देवाला सांगा, एवढं देवा मला दे. देवानं किती द्यावं माहितीये का? आपलं व्यवस्थित भागावं आणि आपल्या दारावर आलेला जो कोणी तो उपाशी जाऊ नये, एवढं देवाने द्यावं. किती द्यावं, किती घ्यावं? आमचं पोटच भरत नाही. एवढं पाहिजे, एवढं पाहिजे, एवढं पाहिजे. मग याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, किती लफडे, तरी पोट भरत नाही. देव काही सोपा नाही. मग किती संपत्ती पाहिजे, कशी पाहिजे, कशी कमवावी? म्हटले सोपी कमवावी, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे आणि उदास विचारे. याच्यापेक्षा वेगळी संपत्ती नको. संपत्ती न्यायानं पाहिजे आणि एवढी पाहिजे भागलं पाहिजे, आपलं पण आणि दारावर येणाऱ्याचं पण. आता दुसरी भूमिका एक अशी आहे, तुमच्याकडे काय पाहिजे? संपत्ती पाहिजे. दुसरी गोष्ट तुमच्याकडे संस्कार पाहिजे. काय पाहिजे? संस्कार पाहिजे. तुम्ही मुलाबाळांना कीर्तन ऐकायला आणत जा, सप्त्यामध्ये घेऊन जात जा. सगळ्यांच्या समन्वयाने तुमच्या मुलांवर ते संस्कार लागू द्या. त्यांना सांगा, जा कीर्तनाला, जा प्रवचनाला. सुनबाईला सांगा, बाई हा घरचे कामं राहू दे 2 मिनिटं, हा जा बरं कीर्तन ऐकायला, पोरांना घेऊन जा. संस्कार महत्वाचे आहेत, पण संपत्तीने संस्कार असून उपयोग नाही. तुम्ही मुलांना कीर्तनाला आणलं, प्रवचनाला आणलं, सगळं झालं, पोरगं 10वीला गेलं, म्हटले आता वरात आहे, वरातीला जाऊ द्या. मग वरातीला गेलं, 2-4 वराती नाचलं आणि 5व्या वरातीला झोकांड्या खातच आलं. तिथं काही सोपं नाही, फुकट भेटतं ना. बरं मित्र परिवार चांगला असतो, त्याला काय होतंय, एक बुच्चन, त्याला काय होतंय, एक बुच्चन. त्या बुचनाच्या नावाखाली ना तो अट्टल बेवडा होतो. संगत चुकली रे चुकली. तुमच्या संपत्तीला आणि संस्काराला ना तिलांजली लागली महाराज. म्हणून जीवनामध्ये ना संस्कार, संपत्ती या 2 गोष्टी जितक्या महत्वाच्या आहेत, तितक्याच अनुषंगाने संगती महत्वाची आहे. आणि म्हणून संगत करायची असेल ना महाराज, तर फक्त संतांची करा. संतन के संग जिरा लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जिरा लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जिरा तेरी अच्छी बनेगी. संतन के संग अच्छे बनेगी, तेरे बिगड़े बनेगी. अच्छे बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग जिरा लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जिरा लाग रे, तेरी अच्छी बनेगी. आणि या मुलाची मात्र संगत बिघडली आणि ती संगत बिघडल्याचा परिणाम असा झाला महाराज. वा या दादा, रामकृष्ण, वा बस. संगत बिघडली, परिणाम तो काय करायचं माहितीये का? बाप गेला का पूजा पाठ करायला, हे पोरग मग कुठेतरी जायचं गुंडाळायला, आणि ते इकडे तिकडे गेल्यानंतर ब्राह्मण घरी आला का पोरग घरात दिसायचं नाही. आणि मग न दिसल्यावर मग तो बायकोला म्हणायचा, अगं आहे हा आपला दादा कुठे गेला, पोरगा कुठे गेला. आई खोटं बोलायची, आईनं खोटं बोलले आणि आई खोटच बोलते. या समाजामध्ये 90 पोरांचे वाटोळं व्हायला आई कारणीभूत आहे. ती काय म्हणायची, पाठाला गेला, पूजा करायला गेला, इकडे गेला, तिकडे गेला, मंदिरात गेलाय, तो कुठं जायचा. बरेच दिवस झाले याचं तिनं यांच्या लक्षात येऊ दिलं नाही, ब्राह्मणाच्या लक्षात आलं नाही ही गोष्ट, आणि यालाही कोणी सांगितलं नाही. एकदा असं झालं, एक त्या ब्राह्मणाकडे एक अंगठी होती आणि ती नवरत्नाची अंगठी होती, नवरत्न. आणि ती अंगठी ना कपाटात ठेवली होती आणि यानं ती पाहिली होती. त्यानं ते कपाट खोललं, बरोबर ऐकून चावी घेऊन, आणि ती अंगठी चोरली. आणि ती अंगठी चोरल्यानंतर ते जुगार खेळायला गेलं, बसलं त्या अड्ड्यात. पत्ते खेळता खेळता ते अंगठी गेली.
ज्याच्याकडे गेली त्याने ते घरी आणली आणि बापाकडे दिली. म्हणजे पप्पा ही अंगठी आज आणली म्हणे घाला. मग त्याने ती घातली आणि योगायोगाने त्याची वास्तुशांती दुसऱ्या दिवशी होती. बामन तिथं पूजा करायला आला तोच. हा, आणि या बामणाने ती पूजापाठ वगैरे मांडलं, पूजा करायला बसले, संकल्प घ्यायला लागले. आणि जेव्हा संकल्प घ्यायला हात पुढं केला, केल्या केल्या अंगठी दिसली. म्हणे ही अंगठी या 10 गावात कुणाकडे नाही, ही अंगठी तर माझी आहे, याच्याकडे आली कशी काय? लक्षात घ्या बरं का. ती अंगठी जेव्हा ती म्हणे कशी काय आली याच्याकडे बुवा, आणि मग ती म्हणजे विचारलं ही अंगठी कुठून आणली म्हणे. तो नाही म्हणे मी केली बनवली म्हणे, माझी आहे म्हणे ती. नाही म्हणले तू कुठून आणली ते सांग. चोरलीस का? नाही म्हणे चोरायचं कारण काय, एवढा मोठा बंगला बांधला, मला चोरायची गरज काय? मग ही अंगठी कुणाची आहे म्हणे सांग. आणि ती अंगठी मग सांगितलं, म्हटलं अरे ही अंगठी माझी म्हणे. ही अंगठी तुमच्यापर्यंत आली कशी काय? काही नाही म्हटले काल पत्ते खेळायला बसला होता महापोरगा, त्यानं जिंकून आणली. मग ते हरलं कोण? म्हणे तुझं पोरग. मग घरी आला हा बामन, पूजा दिली सोडून. काय पूजा करते आता? करते कोणाची पूजा? आणि मग घरी आला, बायकोला बोलावलं, म्हणजे कुठे का तो? आणि म्हणे देवाला गेला म्हणे पूजा करायला. खोटं नको बोलू म्हणले, खरं बोल. कुठे आहे म्हणले तो? अंगठी कुठे आहे? अंगठी आण. आणि जेव्हा ती अंगठी तिनं ते कपाट उघडलं, पाहते तर अंगठी कुठे आहे? सोन्याने नेली. सोन्या माझा बबड्या, माझा वाघ्या, माझा चिपड्या, माझा रत्न्या, हाय हाय झालं. आणि एवढ्या सगळ्या भूमिकेमध्ये ऐका बरं का, हा मला आतापर्यंत तू झाकून ठेवलं म्हटलंय. तुझ्या कर्माची फळं तुला भोगावे लागणार. आतापर्यंत घरातलं जेवढं काही चांगलं होतं सगळं संपवलं होतं यानं. हा, काही ठेवलं नाही. आणि मग त्यानं त्या पोराला येऊन दिलं. म्हणे बघ भाऊ, आता घरात तर काही राहिलं नाही, तू आणि तुझं नशीब, घरात यायचं नाही परत. बाप कठोर असला पाहिजे. त्यानं घरातून त्याला काढून दिलं. आणि काढून जसं दिलं मग हा निघला. त्याला वाटलं माझे मित्र आहे, कुत्रे आहेत. गेला मित्रांकडे. मित्रांनी 2 दिवस सांभाळलं. तिसऱ्या मित्र काय सांभाळतोय? हा, इकडून तिकडून उधाऱ्या पाधाऱ्या भरपूर झाले. आतापर्यंत बाजू घालणारे, याच्याकडून पिणारे सगळे फापलले. हा, आणि मग एकदा का तुम्हाला वाईट गुण लागला का, एक चांगला आहे का बरं का, एक तुम्हाला वाईट गुण लागला, एक तुमचा रस्ता, एक रस्ता बिघडू द्या, तुमचं आयुष्य बिघडत जातं. परिणाम तो चोऱ्या करायला लागला. मग याला लूट, त्याला लूट, त्याला लूट, त्याला लूट, त्याला लूट, असं करता करता. पण चोऱ्या कुठपर्यंत करणार? एक दिवस चोऱ्या करायला निघाला आणि चोऱ्या करता 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 असं जंगलाच्या रस्त्यानं लागला. तिथे एक महादेवाचं मंदिर होतं. आणि ते महादेवाच्या मंदिरात आला, बसला 2 मिनिटं. काही चोरावं म्हणून दानपेटी पाहिली, दानपेटी फोडली त्यानं, पण पेटीत काही सापडलं नाही. तिथं कोणी जंगलात कोणी पेटीमध्ये पैसे टाकायला, पेटीत काही सापडलं नाही. पण त्या पिंडीच्या वर एक घंटा होता. घंटा वाजवायला. तर घंटा त्यानं पाहिला. त्याला काय वाटलं, हा घंटा चोरायचा, घंटा चोरायचा, ऐकायचा, आजचा दिवस तर निघन. म्हणून त्यानं काय केलं, तो घंटा काढायला असे हात वर केले, पण हात काही पूर्ण हात उंच होता घंटा जरा. त्याला वाटलं आता काय करावं काय करावं. आणि मग त्याने ते पाहिलं पिंड, ते पिंडीवर असा घंटा होता. त्यानं काय केलं माहितीये का, ते पिंडीवर चढला तो असा लिंगावर, आणि तो घंटा काढायला लागला. आता घंटा लागला वाजायला. देव झाला जाग. आमचं भोळे बाबा, आमचे महादेव झाले, सिद्धेश्वर महाराज जागे झाले. काय मनगडे म्हणे, वा कोण भक्त आहे म्हटलं असा, जो माझ्यावर उभं राहून घंटा वाजवू राहिलाय. काय भक्त आहे म्हणे, वा वा वा, असा भक्त आयुष्यात नाही पाहिला. वा, अहो देव प्रसन्न झाले ना. भोलेनाथच ते. आवड तुला बेलाची, हे आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. देव प्रसन्न झाला, प्रगट झाले देव. आणि जेव्हा भोलेनाथ प्रगट झाले, बोल भक्ता काय पाहिजे, आणि देव प्रसन्न झाले म्हणजे काय पाहिजे ते मागा. वा वा वा, लय दिवसाने आले भाऊ. वा रे वा, बर धन्यवाद धन्यवाद. वा, या बसा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंत प्रगट झाले. आणि भगवंत प्रगट झाल्यानंतर म्हटले काय पाहिजे ते माग. म्हणले तुम्ही कोण आहे पण? म्हणले मला शंकर भगवान म्हणतात.
याला काय चोराला काय माहिती कोण देवन काय काय. म्हणजे कोण आहे म्हटलं तुम्ही? म्हणले मी भोलेनाथ भगवान शिवशंकर आहे. म्हणले काय झालं मग? काय नाही म्हटलं, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, काय पाहिजे ते माग. ऐका बरं का, काय पाहिजे ते माग असं जेव्हा म्हटले रे म्हटलंय. म्हणे तू काय देणार म्हणजे मला? त्यांच्याकडे पाहिलं, गजचर्म व्याघ्रंबर कंठी शोभे वासुकिहार, अंगावर चिता भस्म लावलेला देवाच्या, आणि चितीचा भस्म लावलेला, हा वाघाचं कातड असं बांधलेलं, हा गजचर्म घातलेलं, गळ्यामध्ये असा ते नागोबा पाहिला, त्रिशूळ पाहिलं, आणि इकडे तिकडे पाहिलं. म्हणजे तुम्ही काय देणार मला? काय पाहिजे ते माग. तुलाच घालायला कपडे नाही म्हणले, तुम्हाला काय देतो? तुझ्याकच काही नाही, तुम्हाला अरे माग काय पाहिजे ते पण देणारच. हो म्हटले देतो, तुला काय पाहिजे ते माग म्हटले. म्हणजे मग मला नाही का अशी संपत्ती द्या का जेणेकरून आता चोऱ्या काय. देवाचा स्पर्श झाला, देवाला पाहिलं होतं. देवाला पाहिल्यानंतर तो काय म्हटला, आता एक उपकार करा म्हटले माझ्यावर, मला चोऱ्या करायची गरज येणार नाही, असं एवढं धन मला द्या. एवढंच ना, तथास्तु. त्या चोराला माझ्या भोलेनाथ भगवंताने कुबेर करून टाकलं महाराज. कुबेर, हा जो कुबेर आहे ना, हे लोक आता ते नाही का, ते आता काय लोकांना काय खोड लागली काय कळा ना. आता ते अलीकडे ते लोक ते कुबेरला जायला लागले बरं का. आता ते घरचे आईबाप सोडले कुबेरला. कोण कुठं भटकत आहे, कोण कुठं भटकत आहे, कोण कुठं भटकत आहे. खऱ्या देवाचा पत्ता विसरले लोक. तुम्हाला खरं बोलू ना महाराज, ज्या भगवान भोलेनाथाने त्या चोराला कुबेर केलं, तो देव सोडायचा. आता ते नवीन आता ते बरेच बरेच नाटकं निघलेत. आता ते नाटकं आता ते डायरेक्ट आता ते कॅमेऱ्यातच तुम्हाला ओढायला लागल्यामुळे सांगायचं काही काम नाही राहिलं. पण मी काय कोणाला घाबरत नाही. घरचे घरचे देव सोडायचे, तुमच्या जवळचा ईश्वर सोडायचा, सद्गुरूला सोडायचं. आणि एक सांगू का तुम्हाला, कुठेही जा, कुठेही जा, ही तुमच्या भाग्यात लिहिलंय ना, जो तुम्हारे भाग्य में है उसे दुनिया की कोई ताकत छीन नहीं सकती, और जो तुम्हारे भाग्य में है नहीं उसे दुनिया की कोई ताकत आपको दे भी नहीं सकती. जे तुमच्या प्रारब्धात आहे, जे तुमच्या नशिबात आहे, जे तुमच्या लिहून ठेवलंय ना भगवंतानं, अरे कुठेही जा, नलगती सयास जावे वनंतर आणि सुखे तो घरा नारायण. तुमची बुद्धी चांगली पाहिजे, तुमची विचार करण्याची धारिष्ठता चांगली असली पाहिजे. तुमची भावना जर चांगली असेल ना, तो देव तुम्हाला इथे येऊन देईल, कुठं जायची गरज नाही. ते म्हटले तिकडं 5 वेळा जाऊन या, इकडं 10 वेळा जाऊन या. कुठं कुठं लोक जाऊ राहिले. आणि ते आता ते कथाकारण लोकांनी ना त्याचा वेगळाच परिणाम चालवलाय. ते कथेमध्ये सुद्धा ना, ते तुम्ही अशी पूजा करा म्हणजे देव तुम्हाला असं देईल. असं लग्न होत नाही मग असं करा, लग्न होत नाही मग तसं करा. आतापर्यंत गर्भामध्ये किती मुली मारल्या याचं भान ठेवलंय का तुम्ही कधी? मुली काय भेटत नाही लग्नाला. म्हणजे लग्नाला मुलीच नाही राहिल्या, गर्भात किती मारल्या, किती गर्भपात केले, किती पोटातल्या पोटात खांडोळ्या खांडोळ्या करून मारल्या मुली महाराज या लोकांनी. आणि म्हणून तुम्हाला आता मुली राहिल्या नाही. 20 वर्षापूर्वी 100 मुलं जर होती तर 130 मुली होत्या, 120 मुली होत्या. साहेब आज आज अशी स्टोरी आहे, 100 मुलं जर आहेत ना, 40च मुली आहेत. मग आता 40 मुली 40 दिल्या, 60 खायसांनी जायचं कुठं? यांना बायका कोण देणार? गर्भात. आणि का मारल्या माहितीये का? आम्हाला फक्त मुलगा पाहिजे, आम्हाला फक्त मुलगा, मुलगी नको. आणि तो काळही तसा होता. हुंड्यामुळे काही मुलींचे जीव गेले, दुनियादारी गेल्या. म्हणून एक लक्षात ठेवा महाराज, तुम्ही ज्या वेळेला लक्ष्मीचं संरक्षण करणार, तुम्ही तुमच्या कुटुंबाचं रक्षण करणार, आई वडिलाची सेवा करणार. भाऊ बहीण तुमचं ऐकतील या मताचं मी नाही, पण आई आणि वडील हे 2 देव तुमच्याकडे आहे ना. आई आई ही काशी आहे, आई काशी, आणि बाप हिमालय महाराज. हिमालय जोपर्यंत तुमच्या पुढे उभा आहे ना, तोपर्यंत ब्रह्मांडातली कुठली ताकद तुम्हाला पराजित नाही करू शकत. आई तुमच्या पाठीमागे उभी आहे ना, तुम्हाला कुणाकडे हात पसरायची गरज नाही. माया बाप केवळ काचे तेने ना जावे काचे, तेने ना जावे काचे, तेने ना जावे काचे. माया बाप केवळ काचे तेने ना जावे काचे, तेने ना जावे काचे. आई आणि वडील. शिवपिंडीकडे तुम्ही बघा, जे पिंड आहे ना, पिंड, ती पिंड म्हणजे आई आहे.
आणि त्यावर जो लिंग आहे ना महाराज, लिंग म्हणजे बाप आहे. यादव बाबा हं? त्यांनी जी सेवा केली, आजही तुम्ही का बरं तुम्ही इथं आले सगळे मिळून? काय कारण आहे? तुम्ही अन्य ठिकाणी कुठेतरी जाता, काहीतरी कारण निमित्त घेऊन जाता ना. पंढरपूरला तुम्ही जाता, का जाता? विठ्ठलाला भेटायला. विठ्ठलाला भेटायला जात असताना पुंडलिकाचा विचार येतो की नाही? मग पुंडलिकानं काय केलं? आई वडिलाची त्यानं पंढरपूर आणलं घरात. आम्ही आई बापाला गोठ्यात टाकतो, आई बापाला वायली काढून देतो. आम्ही कुठं? पंढरपूरला. कशाला? वाऱ्या करायला. देव एवढा सोपा नाही बरं का बाप्पा. एक बघा, त्यांचं आणि तुमचं नाही जमत ना, लांब राहायचं. नाही जमत, नाही टिपण बसत, वायली राहायचं. बसावं. काय चाललंय? आपल्याला परिणाम होऊन द्यायचा नाही त्याच्यावर. तो ईश्वर जो आहे ना महाराज बरं का, तो ईश्वर जो आहे ना, त्या ईश्वराची सत्ता एक वेगळी आहे. त्या ईश्वराच्या सत्तेनं तुम्ही स्वतःमध्ये रममान व्हा. आणि तो एक देव एकदा कळला ना, मग त्या देवाला बरं का एकदा खऱ्या स्वरूपात जाणून घेतलं, निर्गुण तत्वात जाणून घेतलं, सद्गुरूने एकदा का तुमच्यावर कृपा केली ना, त्या कृपेने एकदा जाणून घेतलं ना, तो परमात्मा आत्म्यामध्ये प्रगट होतो. आणि आत्म्यामध्ये एकदा प्रगट झाला रे झाला, तो देव आहे ना, निश्चित नाही बरं का, जिकडं पाहिलं तिकडं, जिकडं पाहिलं तिकडं विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. 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 दृष्टीने हरीची आदासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. सर्वत्र पाहिला तो एक भगवंत. आणि तो दिसल्यामुळे काय झालं माहितीये का, आता तो सर्वत्र आहे. विठ्ठल जळीस्थळी आहे, इथं आहे, तिथं आहे, वटवृक्षात आहे, झाडात आहे, पाळात आहे. जिकडं पाहिलं तिकडं देवच देव. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुणीचैव शोपाकेच पंडित समदर्शिना. ज्याप्रमाणे साखरेचा पाक केला, साखरेचा पाक बनवलं, कड्यासारखं टाकलं, कड झालं, काठीत टाकलं, गाठ झाली. देवाचा आकार दिला, देव झालं. ज्याच्यात टाकलं तसं. आणि एकदा का जसा आकार दिला ना, तशी त्याची मूर्ती तयार झाली. तोच एक पाक आहे, पण त्या पाकाचे नानाविध पदार्थ केले. जिलेबी केली, गुलाबजाम केला, पेढा केला, लाडू केलं, पण मुळात त्याच्यामध्ये काय आहे? साखर आहे. तसं ना, भगवंत अनेक रूपाने राहतो, अनेक रूपामध्ये तो असल्यामुळे देखिला मायम्या देवांचा देव. आणि आता काय झालं, सद्गुरूच्या कृपेने तो परमात्मा कळला, तो शिवतत्व कळाल्यामुळे तो भगवान शिव आता दृष्टीत सर्वत्र दिसायला लागल्यामुळे फिटला संदेह निमाले दुजे पण. आणि त्या परमात्म्याला सर्वत्रच पाहायला लागल्यामुळे त्याला अनंत रूप अनंत वेशे देखिले म्यात्याशी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासे. आणि बाप रखुमा देवी बरा खुना बानरे गैसी. देखिला मायम्या देवांचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण. पण ती खून बांधण्यासाठी ना आज शिवरात्री आहे, महापर्व काळ आहे. आणि या महापर्व काळ शिवरात्रीवर आहे ना, जीवनमुक्त महात्म्याच्या सानिध्यामध्ये जावं, गुरुच्या जवळ जावं, गुरु भेटावा. आणि त्या गुरुच्या भेटण्यानं त्यांच्या चरणावर राहून त्यांना साक्षात शिवस्वरूप मानून फक्त एकच इच्छा करावी, देवा सद्गुरुनाथा मला फक्त उद्धार करा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. तुम्हाला कुठलाही जन्म भेटू द्या, कुठल्या योनीमध्ये जन्म भेटू द्या, कुठल्या जातीत जन्म भेटू द्या, कुठल्या धर्मात जन्म भेटू द्या, तुमच्या हृदयातला भाव नाही गेला पाहिजे.
महाराज तुम्हाला सांगतो, आम्ही 8 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. त्या कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक मुस्लिम कुटुंब राहतं इकडे पाठीमागून, असं समजा. पुढे देव आहे, देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पूजा पाठ होतो, तिथे आरती होते. आणि ही पोरगी लांबून पाहते. काय करते? लांबून पाहते. तिला त्या मंदिरामध्ये जायची खूप इच्छा असते, पण तिला ते नाही जात तिथं. ती काही नानाविध गोष्टी तिनं काय केलं माहितीये का? ते मंदिर पुढं, त्यांचं वावर इकडं, त्याच्यावर बांध, आणि त्या बांधावर तिनं ते लाकडाचं मंदिर बांधलं छोट. आणि ती पिंड तिनं लांबून पाहिली होती. तिनं घरी येऊन आहे ना मातीची पिंड केली. कुणी? त्या मुलीनं. शाईन नाव आहे तिथे, शाईना. मी तिला भेटून आलोय 8 दिवसापूर्वी. आणि तिनं ती पिंड बनवली, आणि त्या पिंडीवरती बेलाचे पान वाती, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मी तिला ते चंदू शेटच्या घरी, तिथं आम्हाला चहा पाणी होतं, ते चंदू शेटच्या घराकडे गेलो. आणि त्यानं त्या मुलीला म्हणे, काही जरी झालं ना म्हटले, आज जे महाराज येणार आहेत ना त्या स्वामींना मला भेटायचंय म्हटले. मागच्या वर्षी तर त्यांचं कीर्तन ऐकलं होतं, तेव्हापासून पूजा करते म्हटले मी. अच्छा. आणि मग मी गेलो, आणि तिनं, ए शाईना इकडे म्हटले, महाराज आले तुला भेटायला. आणि जशी आली तशी पाया पडली महाराज लेकरू. आणि मला काय म्हटले माहितीये का? रामकृष्ण अरे. घ्या ऐकून. हे संस्कार असतात महाराज, ही संगत असते. म्हणून देव आहे ना, देव कुठल्या रूपात, कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात, तुम्ही कुठेही या, तुमचे वृत्ती एकदा भगवंताकडे. फक्त ना चांगल्या साधूच्या, चांगल्या संताच्या, सद्गुरू तुम्हाला चांगला भेटला पाहिजे फक्त बाबा. म्हणून सद्गुरू वाचुनी सापणे ना सोय, आणि धरावे ते पाय आधी आधी. आणि एकदा का तो गुरु भेटला रे भेटला, सगळे संशय नष्ट होतात. आणि एकदा संशय नष्ट झाले रे झाले, तो शिव स्वयं स्वरूपामध्ये प्रगट होतो. आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला शक्य होईल तसं रात्री 12 वाजता, तसं निश्चित काळ असतो, 11:30 ते 12चा हा काळ निश्चित काळ असतो. या काळामध्ये देवाला तुम्ही 2 ओंजळी पाणी वाहा. एक बेलाचं पान भेटलं तर चांगलेच, एक भेटलं तरी चालतंय. नाही भेटलं तीळ वाहा, तांदूळ वाहा. आणि भोलेनाथाला फक्त एक स्वरूप, आणि शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थाशी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रतिमक नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टांश शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. ओम नमः शिवाय, 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 शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सिद्धेश्वराय शिव सिद्धेश्वराय, सिद्धेश्वराय शिव सिद्धेश्वराय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
शिवाय. नमः पार्वती पदे हर हर. श्री सिद्धेश्वर भगवान की सिद्धेश्वर भगवान की श्री सिद्धेश्वर भगवान की विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासे बाप रखुमा देवरा कोणा बांधले कैसे देखिला देखिला माय म्या देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण. आज मोठा भाग्याचा दिवस आहे. संदीप दादा बऱ्याच वेळेस भेटत असतात पण आज तुम्ही भेटले खूप बरं वाटलं मला. जास्त बरं वाटलं. खरं सांगू ना आज दादा या ठिकाणी बसलेत आमचे. माझ्या संगे 2-4 वेळेला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला माझे शिष्य आहेत ते. आणि बरेच वर्षानंतर बरेच दिवस झाले 1-2 वर्ष तर होऊन गेले बुवा भेट. 1 वर्ष होऊन गेलं पण मला वाटतं 10 वर्ष झाले. खूप असेच आमचे ना भाऊसाहेब दादा होते. वैकुंठवासी भाऊसाहेब दादा घुगे. तुम्हाला सांगतो ना दोघं नवरा बायको इकडे डिग्रसला कीर्तनाला आलं रे आलं, मालंजाला कीर्तनाला आलं रे आलं. मोठ्या प्रेमानं भेटायचे. 4-5 वर्षाचा काळ गेला आणि भाऊसाहेब दादा गेले. पण या माणसाचं एवढं प्रेम माझ्यावर, एवढं प्रेम तुम्हाला काय सांगू ना अक्षरशः. असेच एक बापू सर होते बोट्याचे. असे काही लोक माझ्या आयुष्यामध्ये आले. त्यांनी मला असं लेकरासारखं जपलं. दादा तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांनी जपलं. हे आमचे कनुलीकर या ठिकाणी आलेत. बरेच मंडळ आहेत इथे, बरीच मंडळ आहेत. डिग्रस, मालोंजा, पानोडी, हजारवाडी, शिपलापूर हा परिसर आहे ना. हंगेवाडी असेल, आश्वी असेल, कनोली, मनोली, बहुत हा परिसर पंचकृषी म्हणायचे. आश्वी, दाड, सगळे गावं. या लोकांनी असं लेकरासारखं फुलासारखं जपलं मला आजपर्यंत. आजही प्रेम करतात. अंबोरा असेल, सगळं परिसर. आणि त्याच्यामध्ये ना त्या लहानपणी अगदी माझं 16-17 वर्षाचं वय असेल सर येत आज इथे. आणि त्यावेळेला पण सुरुवातीच्या काळामध्ये हे कुटुंब आणि तपाच्या काळामध्ये तप आवरलं बाहेर आलो मी. बाहेर आल्यानंतर ते ओट्यावर बसायचं, ऊन असं वरून यायचं. आणि एक दिवस भाऊसाहेब दादा आणि बाई मला भेटायला आले. सांगू नये असं एक गोष्टी. देणारा देतो, करणारा करतो, पण काही आठवणी असतात. आणि मग मी असं बसलो ओट्यावर. या गादीवर उभं राहून आश्रमासाठी जर काही दान मागेल तेवढंच. पण इतर वेळेला मी म्हटलो नाही बुवा आश्रमाचं काम चाललंय मग काहीतरी तुम्ही द्याच बुवा. आग्रह नाही, फक्त काम चालू असतं. मागच्या वेळेला दादांनी मला आश्रमाला लगेच इथे याच गादीवर पैसे दिले. तर आतापर्यंत जवळजवळ 12-13 लाख रुपयाचे कामं झाले. आता 4 खोल्या बांधायच्या आहेत. फक्त कंपाऊंड झालं दादा.
संडास बाथरूम अगोदर करून घेतलेत. आता आपण प्लिंथ लेवल पूर्ण झालेली आहे आणि आता वरचं काम चालू करायचं आहे. एक एक रुपया येतो, 1 रुपया सुद्धा वाह्यात नाही आहे. आजपर्यंत वाह्यात नाही घातला. सुख आले, संकट आले, येईल ते येणारच आहेत. पण आपण आपण आपली भावना शुद्ध अंत करणारे पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी वाह्यात नाही घातला 1 रुपया. आणि हा काळ आहे, हा काळ बदलणार आहे, येणार आहे. आणि मग दादाबाई आले, दोघजण असे बसले आणि ऊन असं सकाळी 10:30-11ची वेळ असेल. आणि मला काही, मी कधी थंडीचाही विचार नाही केला, कधी आतमध्ये अंधारात बसलो त्याचाही विचार नाही कधी केला, बाहेर आल्यावर तो, आणि आजही तो विचार नाही. आणि त्यावेळेला ते दादाबाई आले, बसले आणि म्हटले महाराज, आणि दोघं मला भेटले का रडायचे पहिले, असं डोळे भरून मला बघायचे, रडायचे. आणि मग पाणी वगैरे प्रसाद झाला आणि त्यांनी पाहिलं, बोलले काहीच नाही बरं का, बोलले काहीच नाही. घरी गेले आणि घरी आल्यानंतर इकडं संदीप दादा असेल, आमचे दादा असेल, 3 भाऊ आहेत, प्रवीण दादा, सगळी म्हणजे असे बसले आणि म्हणे, अरे ते स्वामी बाहेर आले पण ते ऊन लय लागतं त्यांना, ते असे बाहेर बसले का ऊन लागत, आपलं ते शेड करून द्यायचं बाबाजीला पुढं, असं पुढं. आणि दुसऱ्याच दिवशी महाराज, तो खर्च किती केला तो खर्च सांगायचा नसतो, पण त्यांनी ना तेवढ्या 4 गुंठ्याला, जवळ 4 गुंठे जागा आहे तेवढी ती, त्या 4 गुंठ्याला पूर्ण शेड करून दिलं महाराज. आम्हाला उन्हात नाही बसून दिलं. आणि त्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत, अगदी शेवटपर्यंत. आणि दादा ज्यावेळेस गेले, मला निरोप आला, मी आलतो. हा, तुम्हाला सांगतो ना महाराज, असे लोक असतात काही तुमच्या आयुष्यामध्ये येतात. नागरे साहेब आहेत इथे, आज कितीतरी लोक आहेत इथे. आणि डिग्रस मालूनचं गाव तर असं आहे ना, मला सांगायला आनंद वाटतो, कौतुक वाटतं. त्यावेळेला पहिली रामकथा आपण या डिग्रस निमगाव जळीची झाली, इकडे गेली. आणि ती निमगाव जळीची कथा झाल्यानंतर इकडे डिग्रसला कथा झाली. आणि त्यावेळेला पाकिट काय हो, त्या अख्ख्या रामायणाचं पाकिट 400 रुपये. पण या डिग्रस गावामध्ये ना, तो काळ 25-26 वर्ष निघून गेले. मुरली बाबांनी आणलं होतं मला त्या मालुंजावरून इकडे आणलं. आणि मी इकडे आलो, पोरांमध्ये गेलो गोटे खेळायला, क्रिकेट खेळायला, इटू दांडू खेळायला. आणि ते गजानन महाराज म्हणले, ते मुक्तानंद स्वामी कोण आहे? हे म्हणे, ते काय खेळू राहिलंय म्हणे, क्रिकेट खेळू राहिलंय म्हणे. ते हे काय, ही काय कथा करणार? ते म्हणे, तुला नाही माहित, तुम्ही ऐका तर खरी एकदा. आणि तिथून पुढे जे सुरू झालं, चांगलं झालं. या सगळ्या या भावना आहेत महाराज. आज सिद्धेश्वर यादव बाबा होते त्यावेळेला, यादव बाबा होते, यादव बाबाचा प्रेम, ही सगळी मंडळी. आज तुम्ही ही मंडळी, तुम्ही लोक, तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावर, ते उपकार मी विसरू नाही शकत. डिग्रस, मालुंजा, हा जो गाव, हा जो परिसर आहे, या सगळ्यांचे उपकार, अनंत उपकार घेऊन आम्ही चाललेला माणूस आहे. या आश्रमाचं काम आता बऱ्यापैकी चांगलं चालू आहे. थोड्या दिवसामध्ये अजूनही पुढचं काम, आता तुम्हाला जास्त सहकार्य करण्याची गरज आहे. आतापर्यंतचा काळ गेला, पण आता जरा थोडी तुमची मला अजून 1 वर्षभर गरज आहे. या वर्षभराच्या काळामध्ये तुम्हाला थोडा त्रास होणार आहे. तुम्ही थोडंसं सहकार्य करा, विनंती आहे. आणि तुम्ही कमी नाही पडणार याची पण मला पूर्ण गॅरंटी आहे. दादा तर कमीच पडत नाहीत, मला माहीत, सगळी माणसं आहेत. आणि दादा तुम्ही आले तर मला जास्त आनंद झाला. म्हणून भगवान परमात्मा या सिद्धेश्वराच्या संस्थांवर, या देवस्थानवर तुमच्या सगळ्यांच्या मनकामना पूर्ण करा. मी मग बाबांना म्हटलं, बाबा वय किती आता? बाबा म्हटले, आता वय चालू आहे 86 वर्षाचं म्हातारं हे माझं. पण आजही 16-17 वर्षाचंच दिसतंय. ते जसं पाहिलं तसंच दिसतंय आजही. ते आणि तोच आवाज आणि तेच लक्षण, तेच. हे सोपं नाही. अहो यम्मा महाराज, तुम्ही आता म्हातारं व्हायला लागले, म्हातारा व्हायला काय सांगाच तुम्हाला. असो, तांबडे महाराज आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, बरोबर. हा, चांगलं आहे, खूप आनंद आहे. गोड हात, एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. गोड, अतिशय गोड हात बनवला. विनीकरी महाराजांना धन्यवाद देतो. आमच्या तुळशीवाल्या मातांना धन्यवाद देतो. आमचे जयताईची कन्या आहे. जयताई तर त्यावेळेस अशी की ज्यावेळेस लहान होते त्यावेळेला ती कथेला आलं त्यावेळेला. चांगली गोष्ट आहे. आमच्या माई आहे, त्याचे ते बाजू पण पाहिले, ते म्हणलं बरं झालं जोडीदारीने भेटली बघ. म्हटलं तिला लय अवघड आहे बघ. म्हटलं तर आपण मोठ्या करू. नाही म्हणे, बारक्याच करायच्या, असंच पाहिजे तसंच पाहिजे. म्हटलं कर बाई. म्हणजे बाकी मला काही हाऊस नाही. आता कोणा नाही का, समजा एखाद्या दुःखाच्या प्रसंगात जरी जायचं म्हणलं, तिला अगं ते काढून ठेव, लोक नाव ठेवतील, काय करायचं मग. पण म्हटले, मी गेले ना
आता तसे तर तिची जबाबदारी आताच आहे का नाही. दोघं जण माझ्या संघात ते काही हरकत नाही. ते काय म्हणते माहितीये का, मी गेले ना मला काय नाही असं मस्त नटवा म्हणते आणि ते चांदीची बाजू पण असं माझ्या संघ त्या म्हणली. अगं म्हणलं तर आता तुझं काय कोणी काढून घेणार नाही, काढून घेण्यासारखं मागं पुढे कोणाला ठेवलंच नाहीये. हा हे भावना असतात महाराज, आणि या भावना जपत चला बरं का. आणि एक खरं सांगू का महाराज, मी देव डोळ्यांनी नाही पाहिला बापा. देव देव दिसण्याची वस्तू नाही आहे, पण जो देव दिसला ना महाराज, तो फक्त मला आई आणि वडिलाच्या रूपात दिसला महाराज. मला माझ्याकडे संपत्ती म्हणून काय झालं, लोक म्हणतात महाराज तुमच्याकडे कुठलं मंदिर आहे. मंदिर नाही, मूर्ती नाही, काय नाही, आश्रम आहे, छोटं स्थान आहे फक्त. पण एक आहे, त्या स्थानामध्ये दोन देव असतात. एका देवाचं नाव आपले काका आहेत आणि एका देवाचं नाव आपली बाई आहे महाराज. आपल्याला दुसरा देव नको पण आहे. ते जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला स्वर्गाचं सिंहासन आहे, आणि ज्या दिवशी ते नाहीत ना महाराज, आपल्याकडे काहीच नाही आहे. आता सांगा बरं, भाऊसाहेब दादांना आपण म्हटलो आता किती आणायचं, शक्य आहे का ते. पण जोपर्यंत होते ऐश्वर होतं, ताकद होती, वेगळं त्याच्या नावावर चालायचं महाराज. ते काय सुख दुःख येतं बापाच्या नावावर चालतं, आईच्या नावावर चालतं. म्हणून बापाला गमवू नका. यादव बाबा गेले महाराज, आपले यादव बाबा होते, भगत बाबा आमचे. यादव बाबा गेले, आज पण त्यांच्या पाठीमागं दोनही भाऊ आमचे महाराज असतील, मोठे लहाने भाऊ असेल, दोघे जण एका हुरपानं एवढा मोठा कार्यक्रम. तुम्ही सगळेजण सहकार्य, कालीचरण महाराज असेल, सर असेल, सगळे तुम्ही मंडळी एकत्र येऊन सगळे ह्या 5 दिवसाच्या पंक्तीनं महाराज, समस्त डिग्रस ग्रामस्थ मंडळी, भक्त परिवार, सिद्धेश्वर देवस्थान बाबांचा परिवार, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा कार्यक्रम चालवलाय, केलाय. दरवर्षी हा कार्यक्रम वाढवू राहिलाय. असाच कार्यक्रम वाढत राहू, वाढत राहू, वाढत राहू. या सद्भावने बरोबर आपण एकदा शेवटची चाल म्हणा बाबाजी.